नको हे गोत्र गुरु आमुचे असं तू म्हणतोस ना. पूजनीय आम्हा नेमाचे मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्तत असे. अरे यांना तू मारलं नाहीस ते मरणार नाहीत का असं तुला वाटतंय? हे अमर आहेत का? आज तू म्हणतोस एकतर तुला युद्धाला येण्याच्या अगोदरच कळायला पाहिजे होतं की आपल्याला युद्ध करायचे का नाही करायचे. संग्रामी काय तुझे कारुण्य, या संग्रामामध्ये कारुण्य धरून चालणार नाही. अगोदरच तू विचार करायला पाहिजे होतास. म्हणून सांगतात तू या ठिकाणी मी एक सांगतो, माझ्याकडे तू आलास मला शरण म्हणून मी तुझी जबाबदारी घेतोय. म्हणतात ना, जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. शरणंगता शरण्य मीची एक. भगवंत म्हणतात हे ऐकावं, फालतूपणा ऐकू नका. तुम्हाला वाटेल महाराज आपल्या गावामध्ये आले आणि काय हसवलं. अरे हसवलं नाही, फसवलंय. लक्षात येतंय का? आपल्या गावामध्ये हे विचाराची सत्ता करतोय, हसण्यासाठी नाही, फसण्यासाठी नाही. इथं ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला भेटल्या पाहिजे. इतरच सत्ता केल्याचं सार्थक आहे. इतक्या दिवसातून याच्यामुळेच असं होतंय ना, आपण गेली 26 वर्षापासून सत्ता करतो आणि बदल का होत नाही? आपल्या भौतिकतेकडे जीवन आहे आपलं, बहिरंगाकडे आपल्या जीवनाकडे पाहतो. कधीतरी अंतर्मुख व्हा आणि भगवंत तुमच्या बहिर्मुखाची घोडी घेत नाही. भगवंत अंतरीची घेतो घोडी. घेतो गोडी पाहे जोडी भावाची. म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतात, अर्जुना तू मला शरण आलास, दोन गोष्टीची मी हमी देतो. कोणती? तू मला शरण आलास म्हणून तू जर महाराज युद्धामध्ये जर जिंकलास ना, अरे अर्जुना हे संपूर्ण राज्य तुला प्राप्त होईल. आणि अर्जुना याच्या पुढचे भगवंताचे शब्द ऐकाव. तू जर अर्जुना जिंकलास तर या पृथ्वीचं राज्य तुला प्राप्त होईल. आणि तू जर मेलास ना अर्जुना, तू जर मृत्यू जर झाला तर मी गॅरंटी देतो तुला स्वर्गाची प्राप्ती करून देतो. हे मी सांगत नाही. हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय योधाय कृतनिश्चय. अरे अर्जुना उठ. सांडी हे मूर्खपण. वा सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी कवन कारुण्य तुझे. म्हणून आपण पण माझ्या तरुण बांधवांनो इकडे लक्ष द्या. आपण पण
जीवन व्यर्थ नाही घातलं पाहिजे बरं का बळे भाऊ महाराज. जीवन व्यर्थ जर गेलं ना मग खूप पश्चाताप होतोय आपल्या जीवनाचा. जर महाराज बरं का भाऊ सदुपयोग जर नाही घडला ना मग पुन्हा एवढा पश्चाताप होतोय, एवढा पश्चाताप होतोय. म्हणून योग्य वेळी माझ्या तरुण बांधवांना सांगणं असेल, तुम्ही योग्य वेळी सावध व्हा. आपलं जीवन आपण बघा, जीवन निघून ज्या वेळेस जात ना माणूस त्यावेळेस सावध होतो, पण पुन्हा सावध होऊन बालाजी महाराज उपयोग नाही. वेळ निघून गेल्यावर उपयोग नाही. जोपर्यंत स्टँडवर बस आहे माणसाने तोपर्यंतच हात करावा. बरोबर भाऊ. बस निघून गेल्यावर हात केला तर काय उपयोग आहे का हो? नाही. म्हणून माझ्या तरुण बांधवांना सांगणं असेल, होश आता है इंसान को उम्र ढलक जाने के बाद और वक्त की कीमत समझता है वक्त जाने के बाद. माणसाला सावध होतो, परंतु तोपर्यंत माणसाच्या जीवनातला वेळ निघून गेलेला असतो. मग तेव्हा सावध होऊन काही जवळ काळाचे दूरी ठेवा, जवळ काळाचे दूरी ठेवा, तू हरी गुण गाय ऐक बहिणा, हरी गुण ऐक बहिणा, मनी भाव धरुणी आभरणा, मनी भाव धरुणी आभरणा, नावांचे प्याला तुको नको. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्राची तुम्ही समर्पण करा आणि योग्य वेळी करा. कारण ही जवानी जी आहे ना बरं का जयद्रथ भाऊ, ही झोक्याप्रमाणे हवेच्या कधी माऊली महाराज निघून जाईल. प्रमाण आता दिलं ना, जवळ काळ असे दुरी ठेला. कारण माणसं म्हणतात ना, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. म्हणून ही जवानी जी आहे, अरे ही जवानी कधी निघून जाईल काहीच सांगता येणार नाही. जवानी हवा का झोका है, जवानी कागज की नौका है. कवी ध्रुवेंद्रने अतिशय सुंदर अशा प्रकारच्या ओळी लिहिल्या बघा. जवानी हवा का झोका है, जवानी कागज की नौका है. जो कुछ करना है तो जवानी में ही कर लो, क्योंकि जवानी ही कुछ करने का बेहतरीन मौका है. अरे या जवानीमध्ये जर आपण ध्येय ठरवलं, आपलं सुनिश्चितपणा असेल आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जर तेवढं आपलं समर्पण असेल तर आयएस तुकारामजी मुंडे होण्याला वेळ लागत नाही. पण तेवढं माणसाचं समर्पण पाहिजे. अरे त्या माणसाचा विचार करा. आज संपूर्ण समाजाने त्या माणसाला डोक्यावर घेतले. उगाच घेतलंय का? आपल्याला वाटतं एवढं सोपं आहे? आपण आपल्या घरच्याचा स्वीकार करत नाही. तो घरात जमत नाही, भाऊ भावाचं जमत नाही, वडिलाचं मुलाचं जमत नाही, आईचं मुलाचं, बरं का बापू, आईचं मुलाचं पण जमत नाही.
आणि कोण अनोळखी माणूस ताडसुण्याचा एका उच्च पदावर ताडसुण्याच गाव आहे त्यांचं, बरोबर. कोण एक व्यक्ती उच्च पदावर IAS सारख्या जातो आणि आपला तिथं प्रामाणिकपणा दाखवतो, आपली तिथं जिद्द दाखवतो आणि आपलं काम करण्याचं एवढं प्रामाणिकपणा कामामध्ये की प्रत्येकाला वाटावं आपल्या घरचाच माणूस आहे, प्रत्येकाला वाटावं माझा हा भाऊच आहे, प्रत्येकाला वाटावं माझा असणारा संरक्षण करणारा हा. बघा, आताच पंढरीची वारी झाली आणि त्या तुकारामजी मुंडे साहेबांचा विचार जर केला तर तुकोबारायांची पगडी घालून आमच्या वारकऱ्यांनी सन्मान केला, याला म्हणायचं जीवन, याला म्हणायचं जीवन. एका माणसाला तुकोबारायांचा सन्मान देणं तुम्हाला एवढं सोपं वाटलं? एवढं सोपं आहे? तुकोबारायांचा मान अरे वारकऱ्याने दिला, का दिला? माणसाचं धोक्यातलं जीवन, अन्नातले भेसळ त्या माणसाने हटवली आणि संपूर्ण जगन म्हणजे जीवन जे आपलं दूषित झालेलं होतं, कॅन्सर पासून माणसाला आजार जे झालेले होते, आज बघताय तुम्ही दवाखाने रिकामे पडलेत. त्यावेळेस डॉक्टर होते आणि आताही डॉक्टर आहेत, पण आज डॉक्टरला माणसाकडे यावं लागतंय आणि पूर्वी माणसाला डॉक्टरकडे जावं लागायचं. हा बदल आहे. आणि का? ते कॅन्सर नावाचा आजार सर्वात म्हणजे अन्नामुळे होतो माणसाला, आणि ती अन्नामधली भेसळ त्या माणसाने हटवली आणि त्या माणसाचा आज फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशामध्ये त्या व्यक्तीचं नाव गाजतंय. याला म्हणायचं आईन श्री तुकारामजी मुंडे साहेब. तुम्हाला तसं नाही बनता आलं, बनू नका, पण त्यांच्या विचारावर तरी कमीत कमी चालण्याचा प्रयत्न करा. पटतंय माझं? कमीत कमी त्यांच्या विचारावर तरी चालण्याचा प्रयत्न करा. सर्वच तसे काही बनत नसतात. आता हे माझ्या हाताचे 5 बोट आहेत, हे सर्व सारखे आहेत का? नाही. तुम्ही प्रत्येक त्या ठिकाणी IAS बनू शकत नाही, पण कुणी शिक्षक बना, त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपला इमानदारीपणा दाखवा. तर बघा, भगवान बाबांनी आपलं कार्य सोडलं नाही. त्या काळामध्ये भगवान बाबांचं देखील महाराज अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. भगवान बाबांचं अस्तित्व आपल्याला सर्व चरित्र माहिती, मला भगवान बाबांचं ते चरित्र सांगायचं नाही. फक्त भगवान बाबांना स्वतःच एवढा त्रास झाला, परंतु संतांचं अस्तित्व कसं असतं याला फक्त स्पर्श करायचा आहे आणि पुढे जायचंय. बघा, त्या संत भगवान बाबांनी एवढा त्रास दिला, एवढा. पण संत एक असे असतात की त्यांचं कीर्तिमुखी नारायण असतं. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे आणि कीर्तिमुख त्यांचे नारायण, असं सांगतात. आकाश असतं आकाश, आणि त्या आकाशामध्ये किती जरी ढग आले तरी त्या ढगाने चंद्र कधीच आच्छादला जात नाही. सूर्य, त्या ढगाने महाराज सूर्य कधीच आच्छादला जात नाही. किंवा आकाशामध्ये किती जरी चांदण्या आल्या
तरी त्या चांदण्याने चंद्र कधी त्या ठिकाणी व्यापला जात नाही. तारों के तेजो में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रीड पडे तेही रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो. काहीच फरक पडत नाही. आणि म्हणून एवढा त्रास होऊन देखील नारायण गडावून संत भगवान बाबांना काढून देण्यात आलं. पण संतांचं अस्तित्व कसं असतं, भगवान बाबांनी फक्त नारायणगड सोडताना महाराज अंगावर फक्त उपरणं होतं. बरोबर, महाराज इथं समोर आहेत. भगवान बाबांनी ज्या वेळेस नारायणगड सोडला त्यावेळेस संत भगवान बाबांचे महाराज माऊली महाराज फक्त उपरणं होतं. आणि अंगातल्या उपरण्याने भगवान बाबांनी नारायणगड सोडला आणि स्वतंत्र भगवानगडाची निर्मिती केली. याला म्हणायचं संत. आणि फक्त भगवानगडच निर्माण केलं का, नाही, त्या भगवानगडाला आकार देण्याचं काम भविष्यामध्ये आता सांगितलं संत करत असतात. ते गुरुवर्य शास्त्री बाबांच्या रूपाने आज आपण त्या भगवानगडाचा जो कायापालट झालेला दिसतोय ना, या सर्वात मोठा खंड आज आपल्याला बदललेला. संतांचं अस्तित्व कसं असतं, आज आपल्याला भगवानगडाचा जर महाराज विचार आपण केला, भगवानगड महाराज एका गावापुरता मर्यादित राहिलेला नाही, एका तालुक्यापुरता नाही, एका जिल्ह्यापुरता नाही, राज्यापुरता नाही, तर ऐश्वर्य संपन्न संत भगवानगड आज देश विदेशामध्ये त्याची कीर्ती आहे भगवानगडाची. याला एकमेव कारण म्हणजे गुरुवर्य शास्त्री बाबा. त्यांनी 7 समुद्र पार भगवान बाबांची कीर्ती नेली आणि त्या गडाला मोठं करण्याचं काम केलं. आणि म्हणून याला म्हणतात संतांचं अस्तित्व. आणि आज त्या भगवानगडावर असणारी सर्व साधक मंडळी, मी जसं भगवानगडावर शिकतोय असेच जवळपास 150 विद्यार्थी वारकरी शिक्षण घेतात. UPSC चे 30 विद्यार्थी श्री क्षेत्र भगवानगडावर, जसं भगवान बाबांचा मंत्र होता अध्यात्म प्लस शिक्षण, नाही का, एकर एका आपण बाबांनी शिका, हाच भगवान बाबांचा उद्देश तो आज गुरुवर्य शास्त्री बाबा पूर्ण करतायत. म्हणून अध्यात्माला जोड शिक्षणाची असावी. म्हणून UPSC MPSC चे विद्यार्थी जे कलेक्टर वगैरे होतात, अधिकारी मोठमोठे होतात, असं घडवण्याचं काम हा भगवानगड करण्याचा संकल्प करतोय. आणि 3 वर्ष झालं डॉक्टर साहेब आपल्याकडे विद्यार्थी आलेले ते भगवानगडावर. आणि भगवान बाबांचा काय चमत्कार असेल, 3 वर्षामध्ये जवळपास 12 ते 13 विद्यार्थ्याचं प्रमोशन झालंय, काम झालंय, त्यांचं जॉबला लागलेत. किती? 12 ते 13 विद्यार्थी त्यांचं असणार त्या ठिकाणी जॉब लागलाय, ते अधिकारी झालेत. याला म्हणायचं संतांची कृपा, याला म्हणायचं संतांचा आशीर्वाद. म्हणून करता आपण जे आपल्याला जीवन मिळालं आहे त्या जीवनाचा सदुपयोग करा. आपण नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आताच करा. अभंगाचं पहिलं
सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुकोबराय आपल्याला अतिशय तळमळीने सांगतात हे माणूस जन्म पुन्हा पुन्हा नाही. हा जन्म एकदाच आहे. नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना आणि तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अरे हा जन्म एकदाच आहे. देवे दिला देह भजना गोमटा. आपल्याला भगवंताने एवढा सुंदर अशा प्रकारचा तुकोबराय म्हणतात नरदेह दिला आणि या नरदेहाने त्या भगवंताचं आपल्याकडून चिंतन घडलं पाहिजे. म्हणून साधू संतांची आग्रह उठा जागे व्हारे आता. आता आहे बघा शब्द उठा जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरी नाथा. भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवा व्यथा जन्माच्या. त्या जन्माच्या मरणाच्या व्यथा चुकवा आणि तुम्ही आता सावध व्हा. काही करा लाग पाठ. करा भक्ती भाव धरा बळकाट. तन मन ध्यान द्यावं लावणी नीट. आणि जरी करणे असेल गोड शेवटला. ज्याला वाटत असेल आपला गोड शेवट व्हावा. आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं. आपलं चांगलं मरण आपल्याला यावं. आणि अशा व्यक्तीने आयुष्य जर सद्मार्गाला असेल जीवन जर चांगलं जगलेलं असेल तर मरण पण चांगलंच असेल. ज्या व्यक्तीने पापच केलं नाही त्याला काय भीती हो पापाची. काय भीती. पण ज्या माणसाने भीती कुणाला असते माहिती का. ज्याने पाप केलंय त्या माणसाच्या चेहऱ्यावरच पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं. आणि जो माणूस पुण्यात्मा आहे त्याचा चेहराच माऊली महाराज पाहिल्याच्या नंतर लक्षात येते. हे मी सांगत नाही. दर्शनाचनी प्रशस्ती पुण्य पुरुष हे ज्ञानोबारायांची भाषा आहे माझी नाही. माणूस पाहिला कीच लक्षात येतं. याला म्हणतात ज्ञानोबारायांची दूरदृष्टी. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगा आणि तीच तळमळे साधू संतांची. हा परत परत माणसाचा जन्म नाही बाबांनो. व्यवस्थित जीवन जगा. अरे आपल्या पायाला तुकोबराय हात लावून सांगतात तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा. अभंगाचं दुसरं चरण. सकळांच्या
आपलं चित्त शुद्ध करा. सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त जर शुद्ध असेल, अरे आपले वैरी पण आपले मित्र होतील. आपले वैरी पण मित्र होतील. चित्त शुद्धामध्ये ताकद आहे. प्रमाण नको, मी सांगतो. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. व्याघ्रेन खाती सर्पतया विषते अमृत.